मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून ठाकरे गटाला पहिला मोठा धक्का बसलाय. प्रभाग क्रमांक 157 मधील नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के यांनी पक्षाची साथ सोडल्याचं वृत्त असून त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सेना भवनात आयोजित नगरसेवकांच्या महत्त्वाच्या बैठकीला आणि त्यानंतर गटनोंदणीसाठी गेलेल्या ताफ्यात म्हस्के गैरहजर राहिल्याने या चर्चेला बळ मिळालंय. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ 65 वरून 64 वर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून म्हस्के यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान किशोरी पेडणेकर यांची ठाकरे गटाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौर पदाबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मुंबईचा आगामी महापौर हा महायुतीचा आणि मराठी माणूसच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भाजपला निवडणुकीत मोठं यश मिळालं असलं तरी शिवसेनेच्या साथीनेच महायुतीचा महापौर पदावर विराजमान होईल असं त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांनाही प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा गुंतवणूक आणि राज्याच्या आर्थिक विकासासाठी असून ती कोणतीही पिकनिक नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान 22 जानेवारीला होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर महापौर पदाचं चित्र अधिक स्पष्ट होणार असून सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील महत्त्वाची सुनावणी आज पुन्हा लांबणीवर पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण 37व्या क्रमांकावर होतं. मात्र अरावली पर्वतरांगांच्या प्रकरणाला प्राधान्य मिळाल्याने यावर सुनावणी होऊ शकली नाहीये. ही सुनावणी येत्या शुक्रवारी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच प्रसिद्ध कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी हा दावा फेटाळून लावलाय. सरोदे यांच्या मते कोर्टाने कोणतीही निश्चित तारीख दिलेली नसून सुनावणी 4 आठवड्यांनी होण्याचे संकेत दिलेत. कोर्टाने तारखेबाबतची विनंतीही फेटाळून लावली असून पुढील सुनावणी कधी होणार याबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. सरोदे यांच्या या विधानामुळे सत्ता संघर्षाचा निकाल आणखी लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. भारताची शान आणि जगातील दिग्गज अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 27 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीनंतर नासातून अधिकृतपणे निवृत्ती घेतली आहे. अंतराळात एकूण 608 दिवस व्यतीत करणाऱ्या आणि 9 वेळा यशस्वी स्पेस वॉक करणाऱ्या सुनीता यांनी 21 जानेवारी 2026 रोजी आपल्या सेवा वृत्तीला पूर्णविराम दिला. त्यांच्या निवृत्तीमुळे केवळ अमेरिकाच नव्हे तर त्यांच्या वडिलांचे गाव असलेल्या गुजरातसह संपूर्ण भारतात अभिमानाची भावना व्यक्त होते. नुकत्याच झालेल्या एका मोहिमेत तांत्रिक बिघाडामुळे जीव धोक्यात असतानाही त्यांनी दाखवलेलं धैर्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरलं. अंतराळ सफरीत भगवद्गीता आणि गणपतीची मूर्ती सोबत घेऊन त्यांनी आपली भारतीय संस्कृती जपली. आता त्या पुढील पिढीच्या अंतराळवीरांना मार्गदर्शन करण्याचं काम करणार आहेत. सोशल मीडियावर सध्या एका 9 वर्षांच्या मुलीने बाळाला जन्म दिल्याची बातमी आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये 12 वर्षांच्या भावावरच आरोप करण्यात आले. मात्र हरियाणाच्या कैथल जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून हा दावा पूर्णपणे फेटाळून लावलाय. पोलिसांनी स्पष्ट केले की व्हायरल झालेला व्हिडिओ प्रत्यक्षात मार्च 2025 मधील एका खासगी विद्यापीठातील लॉ सेमिनारचा आहे. तिथे पोलीस अधिकारी केवळ त्यांचे जुने अनुभव आणि कायद्याची माहिती शेअर करत होत्या. कैथल जिल्ह्यात अशी कोणतीही घटना घडलेली नाहीये. अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध IT कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याचा इशारा DSP ललित यादव यांनी दिला असून नागरिकांना अशा खोट्या दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक मंचच्या बैठकीसाठी रवाना झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एअरफोर्स 1 विमानात उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे विमान तातडीने अमेरिकेतील जॉईंट बेस अँड्र्यूजकडे वळवण्यात आलं. विमानात असलेल्या एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार प्रवासादरम्यान अचानक प्रेस केबिनमधील लाईट बंद झाले होते, ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकाने परतण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही आणि विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरलं. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलाईन लेविट यांनी सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची पुष्टी केली. या व्यत्ययामुळे ट्रम्प यांचा दौरा 2 तास लांबणीवर पडला. मात्र त्यानंतर ते दुसऱ्या विमानाने दावोससाठी रवाना झाले असून तेथे ते
जागतिक नेत्यांशी संवाद साधतील. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीच्या सपाट्यामुळे बुधवारी भारतीय रुपया 76 पैशांनी कोसळून 91.73 या ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर बंद झाला. यापूर्वी 16 डिसेंबर 2025 रोजी रुपयाने 91.14चा निच्चांक गाठला होता. ग्रीनलँडचा वाद आणि युरोपमधील वाढता तणाव यांसारख्या भूराजकीय कारणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत चलनावरील दबावात झाला. 17 दरम्यान रुपयाने 91.74 पर्यंतचा निच्चांक गाठला होता. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेसोबतचा प्रलंबित व्यापार करार पूर्ण झाल्यास रुपयाला पुन्हा स्थिरता मिळू शकते. सध्या रिझर्व्ह बँकेकडे पुरेसा परकीय चलनसाठा असल्याने परिस्थिती नियंत्रणात असली तरी जागतिक घडामोडींमुळे रुपया पुढील काळातही संवेदनशील राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळाली. दिवसअखेर BSE सेन्सेक्स 270.84 अंकांनी घसरून 81,909.63 वर बंद झाला, तर NSE निफ्टी 75.0 अंकांनी घसरून 25,157.50 स्तरावर स्थिरावलाय. PFचे काम आता सरकारी कचेरीसारखे न राहता खासगी बँकांसारखे सुटसुटीत होणार आहे. केंद्र सरकार लवकरच EPFO 3.0 ही नवीन सिस्टीम आणते. यामुळे तुमचे PFचे पैसे काढणं किंवा तक्रार सोडवणं आता खूप सोपं होईल. सर्वात मोठा बदल म्हणजे आता तुमचं खातं कोणत्याही शहरात असलं तरी तुम्ही देशातील कोणत्याही PF ऑफिसमधून काम करून घेऊ शकता. तुम्हाला मराठी किंवा तुमच्या प्रादेशिक भाषेत माहिती मिळावी यासाठी खास AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच येणाऱ्या काळात तुम्हाला UPI वापरून 25,000 रुपयांपर्यंतचे पैसे सहज काढता येतील. ही नवीन सिस्टीम विशेषतः सर्वसामान्य आणि असंघटित कामगारांना डोळ्यासमोर ठेवून बनवली जाते, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही आणि काम वेळेवर होतील. धनुष आणि कृती सेनन यांच्या मुख्य भूमिका असलेला तेरे इश्क में हा चित्रपट आता OTTवर प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. चित्रपटगृहात यशस्वी घौडदौड केल्यानंतर हा रोमॅन्टिक ड्रामा 23 जानेवारी 2026 पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. आनंद L राय यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2013च्या रांझनाच्या सिक्वेल मानला जात असून यात शंकर आणि मुक्तीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर सुमारे 161 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि भावनिक संघर्षावर भाष्य केलंय. चित्रपटगृहात ही कलाकृती पाहू न शकलेल्या प्रेक्षकांसाठी आता घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. धनुषचा अभिनय आणि कृतीची भावूक भूमिका हे या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या इंदूर येथील वन डे नंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा एका भावूक प्रसंगामुळे चर्चेत आला. हॉटेलमध्ये प्रवेश करताना एका महिलेने सुरक्षा रक्षककडे तोडून अचानक रोहितचा हात पकडला. तिची मुलगी एका गंभीर आजाराने त्रस्त असून तिच्या 9 कोटींच्या इंजेक्शनसाठी ती मदतीची याचना करत होती. सुरक्षा रक्षकांनी तिला बाजूला केलं, मात्र या घटनेने रोहित काही काळ चक्रावून गेला होता. दुसरीकडे रोहितची मैदानातील कामगिरी ही निराशाजनक ठरली. इंदूर वनडेत तो केवळ 11 धावांवर बाद झाला, ज्यामुळे त्याच्या वनडे रँकिंगमध्येही घसरण झाली. T20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतलेला रोहित आता थेट 5 महिन्यांच्या ब्रेकनंतर जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध मैदानात दिसेल. दरम्यान तो IPL मध्ये खेळताना दिसेल.